पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीन. पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करीन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला 28ला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल. एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण 48 जागा होत्या. त्या 48 जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले. त्याच्यामध्ये बीजेपीच्या 23 जागा निवडून आल्या, शिवसेनेच्या 18 जागा निवडून आल्या. त्यावेळेस बायफर्फिकेशन 48 जागांचं 23 बीजेपी, 18 शिवसेना, 4 एनसीपी, 1 काँग्रेस, 1 नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती. आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं, त्या निवडून आल्या. एमआयएमची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली. अशा 48 जागा त्या बाबतीमध्ये होत्या. मध्ये कारण नसताना काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी 3 जागा मिळत आहेत, अमुक होतंय अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं. आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही. त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती. आम्ही 23 जागा जिंकलेल्या आहेत, आम्ही 18 जागा जिंकलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात. शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्या करता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मगाशी सांगितलं तसं जागा वाटप 99% झालं. फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू. आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर, मंत्र्यांवर 1 लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर 1 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे. संघटनेची तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे, परंतु हे करत असताना आमच्या मित्रपक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर किंवा रासपला गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्या बद्दलची खबरदारी घ्यायची, तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे. कारण आमच्या जास्त जागा ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये, 4थ्या टप्प्यामध्ये आणि 5व्या टप्प्यामध्येच येत आहेत. त्याच्यावर तसा वेळ पण आहे. जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे. त्या पद्धतीनं लवकरच जाहीरनामा दिला जाईल आणि जे उमेदवार ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्त्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या परिचय पत्रकाच्या द्वारे करणार आहोत. अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपची कोण त्याच्यामध्ये असावे, राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, रासपा आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याहीबद्दल आमची चर्चा 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि ते पण आम्ही त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे. आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत. मला विश्वास आहे आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो. नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता महाराष्ट्र पण कुठं मागू राहू नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम करू. रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली, शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे.
जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो.